नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। 3 ते 4 दिवसांपूर्वी केडगाव येथे पत्त्यांचा क्लब सुरू आहे अशी माहिती 112 ला कॉल करून अवैध धंद्यांची माहिती दिली असा राग मनात धरून वकील हर्षद चावला यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता। दरम्यान सदर आरोपींवर कोतवाली पोलीस ठाण्यात कलम 307 नुसार गंभीर गुन्हा दाखल झाला, मात्र अद्यापही आरोपींना अटक झाली नाही। या संदर्भात आपल्याबरोबर आता फोन लाईन वर जोडले गेलेले आहेत स्वतः हर्षद चावला। सर नमस्कार, नगर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत। नमस्कार मॅडम। सर, काही दिवसांपूर्वी आपल्यावर हल्ला झाला होता आणि या संदर्भात आपण मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलंय, काय सांगाल या संदर्भात? आज नेमकं काल रात्री मी इकडे मुंबईला निघालो, कारण यादव साहेबांनी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची मदत नाही केली आणि आरोपींना अटक करायचं त्यांच्या मनात दिसून काही येत नव्हतं। म्हणून मी मुंबईला निघालो आणि थेट मंत्रालय गाठलं। सकाळी उठलो, मंत्रालयात गेलो। 3 वाजता जनता दरबार चालू झाला, तिथे सीएम साहेब आले। मी सीएम साहेबांपुढं मला टोकन नंबर 3 मिळालं। टोकन नंबर 3 मिळाल्यावर माझा 3रा नंबर होता आणि मी सीएम साहेबांना जी हकीकत होती ती पूर्णपणे हकीकत सांगितली। सीएम साहेबांनी मला आश्वासन दिले आणि त्यांच्या होम डिपार्टमेंट मधील सेक्रेटरी अनुज शर्मा यांना भेटायला सांगितले आणि त्यांना देखील सांगितले की सोमवारपर्यंत वकील साहेबांवर जे कोणी हल्ला केलेला आहे त्वरित अधिकाऱ्यांना कळवा, त्यांना अटक करण्यासाठी। अशा प्रकारे त्यांनी माझ्या मनात शंका होती की मुख्यमंत्री साहेब भेटतील का, माझं काम होईल का, ते मला असं वाटतंय सोमवारी ते नक्कीच होणार। आणि आज ते अनुज कुमार सुट्टीवर असल्यामुळे, रजेवर असल्यामुळे त्यांची माझी काही भेट झाली नाही, परंतु त्यांचे जे PA पर्सनल असिस्टंट त्यांच्या सोबत मी बोललो, कोमल मॅडम त्यांच्यासोबत मी बोललो। त्यांनी देखील आश्वासन दिलं आहे की सोमवारपर्यंत ते SP साहेबांना फोन करून कळवतील आणि तत्काळ मध्ये 307 जे हल्लेखोर आहेत त्यांना अटक करतील आणि जे इतर 2 चोट्टे आहेत काळे आणि जिंदे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मला साहेबांनी दिले। धन्यवाद सर, आपण नगर न्यूज 24 ला ही माहिती दिल्याबद्दल। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा।